त्यांचो जर तूं मॅनिफेस्टो पळयत न्ही जाल्यार त्यांचो मॅनिफेस्टो कम्युनल कसो दिसता। कारण त्यांच्या मॅनिफेस्टोन सांगलां की आमी वेल्थ रिडिस्ट्रिब्युशन करतले म्हणून। आतां कोणाची वेल्थ रिडिस्ट्रिब्युशन करता? म्हणजे आमची जमीन प्रॉपर्टी भांगार हें सगळें रिडिस्ट्रिब्युशन करपाचो विचार करता आनी कोणाक करता? म्हणजे फाल्यां सकाळीं म्हाका दिसता आमचे लंडनकार भाव जे लंडनाक जोडून हाडून हांगा दवरता पळय न्ही, ओके, तेंची वेल्थ रिडिस्ट्रिब्यूट करतले। आमच्या बायलांनी भांगरां घेवन दवरल्या ती रिडिस्ट्रिब्यूट करून कोणाक दितले आनी कोणाक दिवपाचो तेंचो विचार चल्ला। त्या खातीर जे बाबडे आमचे लंडनकार भाव भायर आहा पळय न्हू, तेंच्यांनी ह्या काँग्रेसी पासून भिवपाची गरज आसा सामकें। कारण आयज जर ते थंयसर त्रास काडटा जोडटा आनी आपल्या घरा कडेन हांगा हाडून पयशे कितें तरी एफडी करता आनी कितें करता। आमी सदोदीत पळयता की हांगासर आशिल्ले हिंदू कॅथलीक हे खूब मोठ्या प्रमाणात एकत्र रित्या रावल्या, पण अशें जर जायत न्ही जाल्यार त्रासान पडटलो, म्हणजे गोंय न्ही देश त्रासान पडटलो। त्या खातीर हेजो विचार करपाची गरज आसा। तेंचें न्यायपत्र जें तेंच्यांनी दिलां पळय न्हू, तें न्यायपत्र लोकांक कळोंक ना अजून। रमाकांत खलबाक बरो सगळें कायद्याचें ज्ञान आसा। तेणी रिडिस्ट्रिब्युशन ऑफ द वेल्थ म्हणजे कितें हें गोंयकारांक एक्सप्लेन करचें, ओके। आनी बाब बेरेटो हाणेंय बी आमच्या सगळ्या क्रिस्तांव भाव आनी भयणींक सांगचें की बाबा हें रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ म्हणजे नेमकें कितें करतले तुमी, कोणाचे पयशे, कोणाची जमीन, कोणाचें भांगार, हें रिडिस्ट्रिब्युशन कोणाच्या मदीं करतले।